हाय मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे पॅगोडाला कसं जायचं. आम्ही बोरिवलीहून आलो. बोरिवलीहून आल्यावरती इथे गुराईखाडीला 171 नंबरची बस थांबली आणि आम्ही आता तिथे उतरले की समोरच बघा एक गेट ओपन दिसतो, जिकडनं बोटी लागतात. इथे काहीतरी प्रोग्राम चालू आहे असं वाजतंय वगैरे, पण आपण तो काय दाखवत नाही आहे. हे बघा, आम्ही आता बोटीसाठी वेटिंग करतोय. बोट आता आमचे येणारच आहे, लाईनीमध्ये उभात. ही बघा, ही जे बोट आहे ना, ही जाते गावामधनं. जर तुमच्याकडे बाईक वगैरे असेल तर हा भैया भेटला, याच्याकडून कैरी खाल्ली आम्ही. आता आमची बोट येते, त्या बोटीमध्येच आम्ही रिटर्न म्हणजे पॅगोडासाठी आपण जाणार आहोत. सो बघत राहा तुम्ही, तुम्हालाही दिसेल. आता ही बोट आली, जे तिकडनं पॅगोडावरनं आलेली पब्लिक आहे ती आता उतरते. ती उतरले की हे आता आम्ही बसणार. आता हे खाली झाल्यावरती आता पब्लिक हळूहळू हळूहळू उतरत आहे. सो आम्ही आता बसतोय याच्यामध्ये. आपला आपला सीट पकडा, पळत आहेत सगळी. आणि ही माझी फॅमिली, सगळे आम्ही जातोय आज पॅगोड्याला. मस्त वाटते सगळ्यांसोबत. पाण्यामधून जाताना सुंदर असा व्ह्यू दिसतोय. हे बघा, तुम्हाला लांबणंच पॅगोडा दिसतोय, म्हणजे असा छोटासा लांबणं असं मस्त एकदम छान असं वातावरण आहे. तुम्ही पण नक्की एकदा पॅगोड्याला भेट द्या. हे आता आम्ही पोहोचलो. आम्ही आता उतरतोय बोटीमधनं. बोट पोहोचली आमची आता. तो आता आम्ही जातोय पॅगोड्याच्या बॅक साईडलाही डायरेक्ट पोचतो. इथनं 5 मिनिट लागतात आपल्याला जायला. हे लाईनमध्ये असं उभं राहायला लागतं, कारण एक साईडला एसलवड आणि पॅगोडाचे तिकीट चेक करतात. हे आता आम्ही तिकीट्स वगैरे चेक केली. हे आम्ही पाठीमागच्या रस्त्याला चालतोय. मी थोडंसं बच्चन देत आहे आता जरा ब्लॉगिंगसाठी. हे बघा, मस्त चालत आहेत. बॅग वगैरे माझ्याकडे दिली आहे यांनी, आणि हे गप्पा शप्पा मारत जात आहेत. आता थोड्याच वेळात पोहोचू आम्ही. हा बघा, पॅगोडाचा मेन गेट. एकदम असं मन प्रसन्न झालं, थकवा निघून गेला. ही सोन्याची चिडी आहे, एकदम असं सुंदर असं मेन गेट आहे. इथनंच प्रसन्न होऊन जातं. आता मी थोडंसं बॅग वगैरे असल्यामुळे मी बोललो माझा व्हिडिओ शूट करायचा, थोडा चालतो. हे बघा, पॅगोडाचा व्ह्यू एकदम सुंदर. त्याच्यानंतर ऋतूचा व्हिडिओ बनवला. ऋतू पण चालतोय, एकदम छान असा व्ह्यू आलेला आहे. सो तुम्ही पण नक्की एकदा या. आणि हे बघा, बोललो पोहोचल्यावरती एक सगळे बोलले की फॅमिली फोटोज घेऊया. सो आम्ही एक फोटो घेतला. त्याच्यानंतर आतमध्ये इथे उपासना करतात, इथे आम्ही 10 मिनटासाठी मेडिटेशनला बसलो. थोडंसं मेडिटेशन केलं, एकदम खूप सुंदर असं वाटलं. त्याच्यानंतर बाहेर आलो, घंटा वाजवली, सगळ्यांनी जरा एन्जॉय केला. मग नंतर रितू बोला मी वाजवतो, रितूनेही घंटा वाजवली. हे बघा, असं एकदम छान असं गुंजे वाणी धरम की धरती और अगन. बाई बोलली की माझा पण भाऊ एक व्हिडिओ बनव, दीदीचा पण आमचा व्हिडिओ बनवला. सर्वांनी पोहोचल्यावर बॅक साईडला बुद्धांची मूर्ती आहे, तिथे गेलो, त्यांना वंदन केलं आणि ह्या लोकांचे थोडेसे 1-2 फोटो काढले. आणि आमची 6 वाजताची लास्ट बोट असल्यामुळे आम्ही निघालो आहे. जायची तर इच्छा नाही आहे. असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद. बाय बाय.